आणखीन एक कारागीर असा होता की अन्य कारागीर जे आहेत त्यांना लागणारी संसाधन बनवून द्यायचं. आता लोहार आहे, त्याला भाता बनवून द्यायचं काम करायचं. आणखीन एखादा व्यापारी आहे, त्यांच्या व्यापारासाठी तेल वाहतूक करायचं आहे, त्या तेलाची एक पिशवी बनवून द्यायचं की ते घोड्यावर गाढवावर टाकून दोन्ही बाजूला त्याची तेल आणि त्या गाढवावर लादून नेता येईल असं. आणि तोच कारागीर विहिरीतलं पाणी काढणारा मोठ बनवून द्यायचं सुद्धा काम करत होता. आणि दुसरा एक कारागीर होता चर्मकारांमध्ये, तो फक्त राजांचा काम करायचा. म्हणजे चिलखतीच्या वर चमडी लावायचं, खड्ग असेल तलवार असेल तर त्याचा मूठ जे असते त्याला चमडी लावून द्यायचं, डालाला सुद्धा आतमध्ये लोखंड असायचं, वरून चमडी लावायचं काम करायचं. आणि घोड्यांवर जी जीन असायचा, रिकीप असायची, लगाम असायची, या सगळ्या गोष्टींना चमडी जिथे जिथे लागते. एक कारागीर असा होता, शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करायचा. वेटणी बनवायचं काम करायचं. वेटण म्हणतो ना, ते आतड्यापासून बनते, ते काम करणारा एक कारागीर स्वतंत्र होता. वाद्या बनवायचं काम करायचं आणि मोरकी बनवायचं काम करायचं, गळ्यातल्या कंठी बनवायचं काम करायचं. असा 5-6 प्रकारची, एका कारागिरीमध्ये 5-6 प्रकारची कारागीर होती.